महायुतीचे उमेदवार कोण कोण असतील, म्हणजे तिन्ही पक्षांचे कोण कोण असतील याचा सर्वाधिकार नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे राखून आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार उपमुख्यमंत्री या दोघांनाही असं सांगितलेलं आहे की आत्ता जे तुम्हाला जे सांगण्यात येत आहे उमेदवारी संदर्भात कुठल्या लोकसभा तुम्हाला देण्यात येतील ते तुम्ही लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे आपली रणनीती आखा आणि कामाला लागा. तुमचं काय कर्तृत्व आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मिशन 45 साठी तुम्ही काय योगदान देणार आहात आणि तुम्हाला ते योगदान देणं भाग आहे. कारण की तुम्हाला पाहिजे तसे खोके दिलेले आहेत, पाहिजे तसं मुख्यमंत्री पद दिलेलं आहे, तुम्हाला तुरुंगाच्या ऐवजी तुम्हाला अर्थमंत्री पदावर बसवलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही सांगतो ते करा असा स्पष्ट आदेश त्यांना दोघांना देण्यात आलेला आहे. परंतु आपले नेते आपले कार्यकर्ते यांना सांगायचं कसं याचं आव्हान मात्र ह्या दोघांनाच परस्पर पेलावं लागणार आहे. तर आपण नेमकी तीच चर्चा करणार आहोत की या एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्यावर नेमका कोणता दबाव आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना काय नक्की मिळणार आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. हे बघा, गेल्या 2-2.5 वर्षापासून महाराष्ट्रामधलं सगळं राजकारण जे आहे ते कोणत्या पद्धतीने ढवळून काढलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी हे नव्याने सांगायची गरज नाही. ऑपरेशन लोटस सक्सेसफुल झालेलं आहे. जेवढे सर्वे आले 2022 पासून तर आत्तापर्यंत त्या सगळ्या सर्वेमध्ये आपल्याला कमी सीट मिळतील महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या असा अहवाल आलेला आहे. वेगवेगळ्या माध्यम संस्थांनी केलेला आहे, वेगवेगळ्या आपला अंतर्गत सर्वे देखील तोच सांगतोय. त्यामुळं आता महाविकास आघाडीवर फूट पाडून त्यांच्यामध्ये मतांचं विभाजन करणं हे आपल्याला क्रमप्राप्त आहे. म्हणून हे सगळं ऑपरेशन लोटस करण्यात आलेलं आहे. आता बघा, छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सरळ कमळ निवडून द्या असं स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजे काय की ज्या मैदानावर शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट यांनी भव्य जाहीर सभा घेत मराठवाड्याला बालेकिल्ला केला होता, संभाजीनगर बालेकिल्ला केलेला, त्या बालेकिल्ल्यामध्ये येऊन त्या शिवसेनेच्या म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला न विचारता परस्पर त्यांनी ही जागा आम्ही लढवणार आहोत कमळाच्या चिन्हावर, भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असेल हे त्यांनी थेट जाहीर सभेमध्ये सांगितलेलं आहे. मग ते आपले पालकमंत्री जे आहेत संदीपान भुमरे, नाही सभेमध्ये म्हणजे सभा घेतली याचा अर्थ त्यांना भारतीय जनता पक्षाला ती जागा दिली असं काय होत नाही. मग त्यांनी छत्रपती संभाजीनगर सांगताना यवतमाळचं देखील उदाहरण दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली तिथे, याचा अर्थ मग शिवसेनेच्या भावना गवळी यांना बाजूला बसवलं जाईल असं काय होत नाही असं भुमरे यांनी तर्क मांडलेला आहे. परंतु संदीपान भुमरे यांना काय माहिती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावर नेमकं कोणतं ओझं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी टाकलेलं आहे. आता काही गोष्टी सगळ्याच नेत्यांना उघड करता येत नाही. आता ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडातला घास काढून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना शपथ घ्यायला लावली, त्याच वेळेला सगळं जे काही गणित आहे, आर्थिक गणित आहे, सत्याचं गणित आहे आणि ते मांडत असताना लोकसभा हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ते डील झालेलं आहे. मग आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजप श्रेष्ठी जसं म्हणतील तसं ऐकणं भाग आहे. त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या निमित्ताने जे काही तुम्ही मसुदा तयार केला तो दिला, ती तुम्ही मोठी चूक केलेली आहे असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता मराठा उमेदवार जास्त प्रमाणात उभे राहतील, मग काय परिस्थिती होईल, सगळे आव्हानं. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मुख्य जे अंतर्गत आव्हान जे आहे की त्यांचे जे काही 12-13 खासदार आहेत त्या 12-13 खासदारांपैकी अनेकांनी सुरुवातीपासून असा आग्रह धरलेला आहे की आम्हाला धनुष्यबाणाच्या चिन्हावर उभं करू नका, आम्हाला कमळाच्या चिन्हावर उभं करा. कारण काय की गद्दारीचा शिक्का आमच्यावर आहे. मग आम्ही कोणत्या तोंडाने जाणार, लोक आम्हाला कोणत्या यांनी स्वीकारणार. इकडे आम्ही कमळाच्या चिन्हावर लढलो तर जिंकून येऊ आणि भारतीय जनता पार्टीला नेमकं तेच हवं आहे, तेच साध्य करायचं आहे. कारण काय की मिशन 45 सक्सेसफुल करायचं आहे, एकमेव उद्देश आहे. मग तुम्हाला कमळाबाईकडून सगळ्या प्रकारची रसद पुरवली जाईल,
पैसा पुरवला जाईल, कार्यकर्ते पुरवले जातील, सगळं निवडणुकीचं इतर नियोजन जे आहे, प्रसिद्धी आहे, हे सगळं पुरवलं जाईल. त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका असं त्यांना खाजगीमध्ये सांगण्यात आलेलं असावं आणि म्हणून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तशी गळ घालून रिकामे झालेले. मग आता बघा की किती जागा मागितलेल्या, 22-23 जागा मागितलेल्या. मग रामदास कदम असतील, गजानन कीर्तीकर असतील, हे जे काही शिवसेनेचे नेते आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे, त्यांनी सरळ सरळ सांगितले तुम्ही काय भारतीय जनता पार्टी काय आम्हाला संपवायला निघालेली आहे काय, त्यांना तो कोणी अधिकार दिलेला असं ते सगळं बोलत आहेत. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपलं मुख्यमंत्री पद हे या काळात तर टिकवायचं आहेच आहे, ते टिकवलं जाणारच आहे. परंतु त्याच्यानंतर ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका होतील त्यावेळेला कोणतं जे काही चित्र उभं राहील त्याही वेळेला आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळालंच पाहिजे अशी त्यांची महत्वाकांक्षा असणं त्याच्यामध्ये काय गैर आहे. मग त्याच्यामुळे त्या पद्धतीने ते आपलं स्वतंत्रपणे आपले पावलं टाकत असतं. मग आता ठाण्यामध्ये काय झालेलं आहे, श्रीकांत शिंदेच्या निमित्ताने काय झालेलं आहे, आमदार गणपत गायकवाड भारतीय जनता पार्टीने त्यांच्या शहर प्रमुखावर, शिवसेनेच्या शहर प्रमुखावर जो गोळीबार केला, तिथली नेमकी काय परिस्थिती आहे, तिथल्या स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचं काय मत आहे श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल, याचा सगळा विचार करून त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव टाकला जात आहे. आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे ठाण्यानंतर जर शिवसेनेचा बालेकिल्ला कोणता तर तो संभाजीनगर असं म्हटलं जातं. आणि ती वस्तुस्थिती लक्षात घेऊन तिथं धनुष्यबाणाच्या चिन्हावरच उमेदवार लोकसभेमध्ये उतरला पाहिजे असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आग्रह असणं काही गैर नाही. परंतु मधल्या काळामध्ये सगळी चिडीचूप वातावरण जे झालेलं आहे त्याचं कारण म्हणजे शिंदे यांच्यावर व्यक्तिशः असलेला दबाव. मग त्याच्यामुळे हे जे काही भाजपच्या गळाला लागून जे काही शिवसेनेचे आमदार गेलेले आहेत शिवसेनेमधले, मूळ शिवसेनेमधले, त्या आपण कोणत्या तोंडाने बोलायचं आहे, आपल्याला जे पाहिजे ते मिळालेलं आहे. एकेकाला मंत्रीपद मिळालेलं आहे, मंत्रीपद नाही तर आपल्याला 800-900 कोटी रुपयाचे कंत्राट मिळालेले आहेत. त्याच्यामुळे आपण कोणत्या तोंडाने बोलणार आणि कोणत्या तोंडाने आपण आग्रह करायचा, तेवढा आपला उच्च स्वरामध्ये आपण लोकसभा निवडणुकीसाठी आग्रह धरू शकतो का, तर ती धरू शकत नाही. हे सगळं लक्षात घेऊन तेही देखील चेडीचूप झालेले आहेत. दुसरीकडे अजितदादा पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या वेळेला त्यांनी अर्थमंत्री म्हणून स्वीकारलं त्याच्या 8 दिवस आधी ते म्हणतात की सिंचन घोटाळा, शिखर बँक घोटाळा काय केलेला आहे, आता यांची जागा ही जेलमध्ये आहे, नॅशनल करप्ट पार्टीची जागा जेलमध्ये आहे आणि हा सगळा घोटाळा जो ज्यांनी केलेला आहे त्या अजित पवारांना यांचं काही खरं नाही, उलट त्यांना अर्थमंत्रीपद केलेलं आहे. मग त्या अशा परिस्थितीमध्ये आपण 22 वेळेला आपल्यावर धाडी पडून देखील आपल्याला सगळे आता त्याच्यानंतर आपल्याला जर अर्थमंत्रीपद मिळालेलं आहे, आपल्याला पाहिजे ती सत्ता मिळालेली आहे आणि अर्थमंत्री म्हणून आपल्याला थोडेसे राखून का होईना पण अधिकार मिळालेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला आता ऐकणं भाग आहे. दुसरीकडे आपल्याला मुख्यमंत्री पदाची अभिलाषा आहे. मग तसं देवेंद्र फडणवीस असतील, अमित शहा असतील, यांनी त्यांना काही शब्द दिलेला आहे का, पुढे काय परिस्थिती होती ती बघा. आणि जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांबरोबर राहून तुम्हाला मुख्यमंत्री होता आलं नाही, तुम्हाला कदाचित इकडं चान्स मिळू शकतो. त्याच्यामुळं आम्ही म्हणतो ते करा. लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही सुनेत्रा पवार यांना उभं करा, त्यांच्यासाठी प्रयत्न करा. म्हणजे एकूण काय, पवार खानदानामध्ये फूट, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांमध्ये फूट, हे सगळं पाडा. हे सगळं जे धोरण आहे तिकडे दक्षिण मुंबई असेल किंवा वेगवेगळे अजून मतदारसंघ असतील की तिथे तुम्ही कुणी उमेदवार दिले पाहिजे, शिंदे, अजित पवार, तुम्ही बारामतीला कोणाला काय केलं पाहिजे, मावळचं काय केलं पाहिजे, अमुक काय केलं पाहिजे, हे सगळं जे बंधन आहे ते त्यासाठी टाकले जात होते. त्याच्यामुळे हे सगळं थैल्या मी या अर्थाने म्हणतोय की अर्थमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांनी पुरवणी मागण्यांच्या मार्फत अनेक आमदारांना निधी दिला. मग त्याच्यामध्ये शिवसेनेच्या म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना दिला नव्हता. मग त्यांच्याकडून ओरड झाली. मग त्यांना पुन्हा आत्ता हे गेल्या 4 दिवसामध्ये जे काही पुरवणी मागण्या घोषित केल्या त्याच्याही मध्ये दिलं, त्याच्या आधी दिलं. म्हणजे प्रत्येकाला त्यांनी निधी वाटप केलेलं आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांना तर केलेलंच आहे. अगदी जयंत पाटलांना सुद्धा करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, खुश करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा सगळ्या म्हणजे हे महायुतीचे लोकसभेचे उमेदवार हे पुढच्या 2 दिवसामध्ये जाहीर होतील आणि त्याच्यामध्ये स्पष्ट चित्र असं दिसणार आहे की भारतीय जनता पार्टीला आता 32 किंवा त्याच्याही पेक्षा जास्त जागा लढवायच्या. मतदारसंघ आहेत 48. मग त्या 48 मतदारसंघामध्ये आपल्याला आपले सर्वाधिक कमळाच्या चिन्हावर उमेदवार निवडून आणायचे.
मग आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यांच्यावर दबाव टाकून तुम्ही उमेदवार कोणता दिला पाहिजे. जसं आता यवतमाळला त्यांनी संजय राठोड यांना, जे पूजा राठोड आत्महत्या जे प्रकरण आहे ते फेम जे आहेत संजय राठोड, हे गर्दी जमवू शकतात, महिलांची मोठी गर्दी जमवू शकतात, म्हणून त्यांना पुढे आणा. भावना गवळी यांच्या संस्थेवर इन्कम टॅक्सच्या धाडीत टाकणं हे सुरूच ठेवण्यात आलेलं आहे जाणीवपूर्वक. भले भावना गवळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दरवर्षी राखी बांधतात, परंतु ते राखी आता काही उपयोगाला येईल असं काही दिसत नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ज्या वेळेला यवतमाळला सभा झाली त्यावेळेला त्यांना अंडर प्ले करण्यात आलं होतं भावना गवळींना. आणि मग त्या भल्या किती जरी म्हटल्या प्रसारमाध्यमांना की मेरी झाशी नाही देऊगी वगैरे वगैरे, तरी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या श्रेष्ठींमध्ये जे काही डील झालेलं आहे त्याच्यानुसार संजय राठोड यांना ती उमेदवारी दिली जाऊ शकते. अशी सगळी परिस्थिती आहे. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी जी काही घोषणा करून टाकलेली आहे सरळ सोट, त्या घोषणेचाच अर्थ असा आहे की अधिकार बेट्यांनो तुम्हाला नाही आहे तुमचे उमेदवार किंवा मतदारसंघ निवडण्याचा. तो अधिकार जो आहे तो भारतीय जनता पार्टीकडे राखून आहे, हेच त्यांनी ध्वनित केलेलं आहे. तर बघूयात आता उद्या परवा काय यादी समोर येते आणि कशा पद्धतीने हे डील राजकारणाचं कसे कमळाबाईकडून सक्सेसफुल केलं जातं ते आपल्याला बघायचं. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.